सकाळ सकाळी खानावळीची साफसफाई करत असताना हॉटेल मॅनेजमेंटची पुस्तकं सापडली. माझ्या मामाचं हॉटेल मॅनेजमेंट झाले, त्यांनीच ही पुस्तकं मला गिफ्ट म्हणून पाठवली होती. आपलं हॉटेल मॅनेजमेंटचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं, पण आनंद वाटतो की आपण हॉटेल क्षेत्रातच काम करतोय त्याचा. मग अकोल्याला जाऊन फ्रेश बोकडाचं मटण घेऊन आलो. दुपारी अकोल्याचा लाडका ब्लॉगर म्हणजेच आपला सुशांत वागचोरे भेटायला आला होता. मस्त वाटलं सुशांतला भेटून. संध्याकाळसाठी फ्रेश चिकन घेतलं. आपण कस्टमर्सला बॉयलर चिकन सोबतच गावठी चिकन म्हणजेच आर चिकन सुद्धा देत असतो. चिकनची यंत्रणा ही फ्रेशच असते. संध्याकाळी जवळपास सगळ्या ऑर्डर पार्सलच्याच होत्या. लाईनीत सगळं चिकन आणि मटण उकडून घेतलं. खानावळीमध्ये एकटाच असल्यामुळं काम थोडं फास्टच सुरू आहे. पहिली ऑर्डर होती 2 चिकन मसाला पार्सलची. ती ऑर्डर पार्सल करून दुसऱ्या ऑर्डरच्या तयारीला लागलो. दुसरी ऑर्डर होती 1 किलो चिकन पैकी अर्धा किलोचं फ्राय आणि अर्धा किलोची भाजी. आपण 5 जणांसाठी भाजी फक्त 300 रुपये किलो याप्रमाणे बनवून देत असतो. सध्या लोक आकाड हॉटेलमधून पार्सल नेऊन घरच्यांसोबत साजरा करताय. आपल्या खानावळीमध्ये सर्वसाधारण कस्टमर हे शेतकरी वर्गातला असल्यामुळं सगळ्यांनाच खानावळीमध्ये यायला जमत नाही. तसं तर आपण आपल्या खानावळीमध्ये फॅमिली कस्टमर्स अलाव करतोच आहे, पण काही कारणास्तव कस्टमरच्या घरच्यांना खानावळीमध्ये यायला जमत नाही. पण पार्सलद्वारे आपल्या हातचं चिकन असो किंवा मटन त्यांच्यापर्यंत पोहोचतंय, यातच आनंद होतोय आणि रिव्ह्यू पण चांगले येतोय. मग कधी येत आहे आखाड साजरा करायला, माझ्या हातचं मटण खायला, दुर्वेश मराठा मटण खानावळीला भेट द्यायला. धन्यवाद.